मातृत्वाचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी नाशिकमधील किम्स मानवता हॉस्पिटलच्या किम्स गर्ल्स वतीने अत्याधुनिक LDRP सूटचे उद्घाटन करण्यात आले. नाशिकच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेराडके यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ झाला. खरे तर आज खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हणावं लागेल. किम्समध्ये आपण आता खूप वैविध्यपूर्ण अशा सर्व्हिसेस मातेसाठी देतो आहोत. आपण पाहतो की जीवन प्रवासामध्ये बाळ होणं ही अतिशय खूप महत्त्वाची आणि जीवनाला कलाटणी देणारं एक संस्कार आहे आपल्या संस्कृतीमध्ये. लग्न झाल्यानंतर खरं तर जे आपलं दाम्पत्य आहे नवविवाहित, त्यानंतर त्यांची जी पुढची जर्नी सुरू होते ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात एक प्राण येतो आणि तो म्हणजे त्यांच्या बाळाच्या स्वरूपात असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्याच प्रेग्नन्सीज ज्या आहेत त्या बऱ्यापैकी प्रेशियस झालेल्या आहेत. आपण पाहतो आहोत की जे दाम्पत्य आहे, आई होणारं किंवा त्यांची जबाबदारी घेणारं, लग्न झाल्यानंतर खूप विचार केल्यानंतर आजकाल कपल्स हा निर्णय घेतात आणि तो घेतल्यानंतर मात्र त्यांना खूप चांगली सुविधा ही कुठे असेल याच्यासाठी एक सर्च ऑपरेशन सुरू होतं. तर मला असं वाटतं नाशिकमधलं अतिशय अग्रगण्य असं नाव आणि आता विभाग जो झालाय तो किम्स आहे. किम्सचं जे गायनेक सेक्शन आहे आणि त्यामध्ये पॅरेंटिंगचे क्लासेस नाही म्हणणार मी, पण पॅरेंटिंगला एन्जॉय कसं करायचं हे देखील इथे आपण एक्सटेंडेड सर्व्हिसेसचा भाग म्हणून बघतो की त्यांना सातत्याने बरोबर एक्सरसाइज किंवा झुंबा पण दिला जातो आहे त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना. आणि एक प्रेमाचं आणि गूढ नातं पालकत्वाचं इथे निर्माण करण्यात खरं तर किम्सला यश आलंय असं म्हणायला लागेल. त्याचबरोबर 7 महिने पूर्ण झाल्यानंतर आपल्या संस्कृतीनुसार जसं आपण बारसं किंवा बेबी शॉवर, बारसं नाही म्हणत, डोहाळे जेवण करतो, तसा हा बेबी शॉवरचा प्रोग्राम देखील हॉस्पिटलमध्ये घेण्यात येतो. मला असं वाटतं हॉस्पिटल न म्हणता एक परिवार आहे जिथे सगळी वैविध्यपूर्णता आहे. आणि किम्सच्या आज LDRP नावाच्या त्यांचं जे विभाग आहे तिथे एकाच छताखाली म्हणजे आपण पाहतो की खरं तर लेबरमध्ये प्रसूतीमध्ये गेल्यानंतर पुन्हा नंतर डिलिव्हरी होते. डिलिव्हरी झाल्यानंतर एका रूममधनं रिकव्हरीमध्ये शिफ्ट केलं जातं, त्याच्यानंतर फिडिंग करावं लागतं बाळाला. ही सगळी जी प्रोसेस असते त्यामध्ये खरं तर परिवाराचं आणि आईचं हे ह्या व्यवस्थेत खूप स्ट्रेसफुल जीवन बनतं. पण ते टाळण्यासाठी त्यांनी एकाच रूममध्ये ही सगळी सुविधा दिली आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की डिलिव्हरी होऊन रिकव्हरीपासून तर फिडिंगपर्यंत सगळंच एका खोलीत होईल. आणि असा विचार करणाऱ्या किम्सला माझ्या खूप खूप शुभेच्छा. या नव्या सुविधेमुळे गर्भवती महिलांना लेबरपासून पोस्ट पार्टमपर्यंतच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार असून वारंवार विभाग बदलण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रसूती दरम्यानचा ताण कमी होऊन अनुभव अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आत्मविश्वासपूर्ण होणार आहे. तसेच नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढण्यासही मदत होणार आहे. या अत्याधुनिक LDRP सूटमध्ये ICU, NICU आणि 24/7 तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममुळे हाय रिस्क प्रेग्नन्सीही सुरक्षितपणे हाताळता येणार असून गर्भवती महिलांसाठी दरमहा मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते. यात आहार, तपासण्या, पेनलेस डिलिव्हरी, स्तनपान आणि नवजात बाळाची काळजी याबाबत मार्गदर्शन दिले जाते. प्रेग्नन्सी मॉडिफाईड कपल झुंबा आणि डोहाळे जेवणासारख्या उपक्रमांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होत असून गेल्या 7 महिन्यात 250हून अधिक महिलांनी याचा लाभ घेतला आहे. गेल्या वर्षभरात किम्स गर्ल्समध्ये 250हून अधिक यशस्वी डिलिव्हरी पार पडल्या असून त्यात ट्विन प्रेग्नन्सी, IVF, उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या हाय रिस्क केसेसचा समावेश आहे. हॉस्पिटल प्रशासनानं महिलांना आवाहन केले आहे की आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रसूती अधिक सुरक्षित झाली असून योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मातृत्वाचा प्रवास निर्धास्तपणे पार पाडावा.
असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राज नगरकर यांनी पत्रकार परिषदेत केले असून डॉक्टर प्रणिता संघवी याबद्दल अधिक माहिती दिली. पेशंट ॲडमिट होतं, त्या रूममध्ये ॲडमिट होतं. त्याच्यानंतर जेव्हा तिला प्रसूतीच्या कळा यायला लागतात ते रिकव्हरी एरियामध्ये ॲडमिट होतं. त्याच्यानंतर डिलेव्हरीसाठी तिला डिलेव्हरी रूममध्ये नेलं जातं. परत डिलेव्हरी झाला तर रिकव्हरीमध्ये येते आणि त्याच्यानंतर बाळ व आई रूममध्ये शिफ्ट होतात. तर ह्या सगळ्या जे रूम किंवा डिलेव्हरी रूम किंवा रिकव्हरी याच्यामध्ये ज्या काही सुविधा असतात त्या ह्या LDRP सूटमध्ये एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे पेशंटला शिफ्ट व्हायची गरज पडत नाही. तिला पेशंट कम्फर्टेबल राहते, सपोर्टिव्ह राहते आणि त्याच्यामुळे ती तिचा स्ट्रेस कमी होतो, तिच्या फॅमिलीचा स्ट्रेस कमी होतो. त्याच्यामुळे तिचा पेन टॉलरन्स वाढतो, तिचं पेशन्स वाढतं आणि त्याच्यामुळे तिची नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते. या पत्रकार परिषदेप्रसंगी मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राज नगरकर, डायरेक्टर डॉक्टर प्रार्थना नगरकर, CO डॉक्टर निलेश सिंग, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रणिता संघवी, डॉक्टर अश्विनी पवार, डॉक्टर सोनाली म्हात्रे आदी उपस्थित होते.